सोलापूर लोकसभेसाठी सोलापूरच्या पूर्व भागात चुरशीने मतदान होत आहे। सकाळपासूनच अनेक मतदार आपापल्या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या पूर्व भागात पद्मशाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित असतो, तसेच इतर समाज देखील या भागामध्ये दाटीवाटीने राहत आहे। या ठिकाणी वालचंद कॉलेजच्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या पूर्व भागामध्ये मतदान चुरशीने होत आहे। सकाळपर्यंतच मोठ्या पद्धतीनं जास्त प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या पूर्व भागामध्ये खास करून भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांची यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित झालेली आहे। सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मशाली समाजाचे भाजपचे नेते श्रीनिवास संघा आपल्यासोबत आहेत। ते अनेक मतदान केंद्रावर जात आहेत। अण्णा, अनेक मतदान केंद्रावर तुम्ही जातात, काय परिस्थिती आहे? नमस्कार, जय श्रीराम, जय मार्कंडे। आज लोकसभेच्या मतदानास सुरुवात झालेली आहे। मतदारांसाठी प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। तसंच आमच्या भारतीय जनता पार्टीने देखील अनेक लोकांच्या सोयीसाठी ॲम्ब्युलन्स वगैरे, डॉक्टरांची काही टीम, अशा अनेक टीम नेमून चांगली नागरिकांची सोय करण्यात आलेली आहे। आणि मी सकाळपासून पूर्व भागातील अनेक बूथवर फिरत असताना प्रत्यक्षात बघण्यात येत आहे की यावेळेस मतदानाची टक्क्या सगळ्यात जास्त मतदानाची टक्के हे सोलापूरमधून होणार आहे। पूर्व भागातून रामभाऊ सातपुते यांना 50,000चा लीड भेटणार आहे। आणि यावेळेस गुलाल हा फक्त भारतीय जनता पार्टी सोडवणार आणि आपके बार 400 पार हे 100% मोदीजींचा नारा पूर्ण होणार। प्रचंड ऊन आहे तरी देखील लोक बाहेर पडत आहेत। साहेब, हा इलेक्शन जो आहे तो आमच्या जनतेचा आहे। ऊन पाऊस वारा ह्याला काही महत्त्व नाही। जोपर्यंत आम्ही मतदान टाकणार नाही, मतदान पूर्ण होणार नाही, तोपर्यंत नागरिकांनी संकल्प घेतलेला आहे मतदान केल्याशिवाय अन्न पाणी जल घेणार नाही। त्यासाठी मतदानाची टक्के वाढणार आहे। मतदान केंद्रावर कशा सुविधा तुम्ही जाऊन बघितलं असेल? मतदान केंद्रावर मी गेले असता काही ठिकाणी मंडप मारलेला आहे, नागरिकांना पिण्याची सोय केलेली आहे। जे चालू शकत नाही त्यांना चेअरची बंदोबस्त केली आहे। अनेक वेगवेगळ्या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्वतंत्र पर्सनल गाडीवरनं लोकांना घरातनं मतदान घेऊन जाऊन करून आणतात। हैदराबाद असू द्या, पुण्याला असू द्या, बाहेरगावी गेलेले लोकही मतदानाला यावेळेस आवर्जून आलेले आहेत। आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी कुठं होत असेल तर तो फक्त सोलापूरमधनं होणार आहे। पद्मशाली समाजाचं कसं प्रतिसाद आहे पूर्व भागात? पूर्व भागात जिथं जिथं तेलुगू भाषिक बहुल आहे त्या सगळ्या ठिकाणी एकमतानं सगळे नरेंद्र मोदींना व राम सातपुते यांना मतदान टाकून निवडून आणण्याचा संकल्प घेतलेला आहे। तुम्ही जाईल तिथं तुम्हाला भाजपमयच वातावरण आहे, दुसरं कोणी दिसत नाही। काँग्रेसकडून विजयाचा दावा केला जात आहे, काय सांगा? साहेब, मागील अनेक वेळा ते विजयाचा दावा केले आणि ते पराभूत देखील झाले। यावेळेसही पराभूत होणार आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतानं ते काँग्रेस पराभूत होणार। कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे? साहेब, कुठला मुद्दा शिल्लकच नाही। तुम्ही सिटीत बघा, स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामीण भाग असू द्या, हद्दभाग वाढ असू द्या, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा, हायवेज बघा, तुम्ही बिझनेसवाल्यांना शासनाने घेतलेले अनेक योजना आहेत। तुम्ही टोटल हा जो मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे। आणि जे काँग्रेसने विकास केला नाही 10 वर्षात नरेंद्र मोदीनं अनेक प्रकारचे विकास करून अनेक विद्यार्थ्यांच्या सुविधा केलेत, अनेक प्रकारचे, हा केवळ आणि केवळ विकासाचाच इलेक्शन आहे। अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळालेलं नाहीत, अनेक जण इकडून तिकडून फिरत आहेत, अशांसाठी तुमची यंत्रणा काय आहे? भारतीय जनता पार्टीने त्यासाठी सुविधा केलेली आहे। जे ऑनलाईन पद्धतीनं वोटिंग आहे तो स्लिपद्वारे त्यांना पाठवत आहे। ज्यांना पोचले त्यांना काही लोकांना हातानं स्लिप भरून देत आहे। त्यामुळं यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढणार आहे। काही ठिकाणी पोचलं नाही पण बाकी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्लिप हा पोचवण्यात आलेला आहे। मतदारांना काय आवाहन करणार? मतदान करा म्हणून मतदारांना मी एकच आवाहन करतो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झालं पाहिजे। हिंदुत्व हा जागरूक राहिला पाहिजे। यासाठी सर्व नागरिकांनी घरातलं निघून आपले पाहुणे रावळे मित्र बंधू भावकी सगळ्यांना घेऊन तुम्ही सगळ्यांना आवर्जून फोन करून सांगा मतदान करायला। आपल्यासोबत होते पूर्व भागातील पद्मशाली समाजाचे भाजपचे नेते श्रीनिवास संघा। त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि ते स्वतः सकाळपासूनच सोलापूरच्या पूर्व भागातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत। त्या ठिकाणी मतदारांना कोणत्या सोयीसुविधा आहेत याचा देखील आढावा घेत आहेत आणि एकंदरीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचा एकंदरीत त्यांचा अंदाज आहे। आणि संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या पूर्व भागात देखील मोठ्या प्रमाणात मतदार आपला मतदानाचा हक्क बजावेल असं एकंदरीत ते प्रतिक्रिया देताना सांगतायत। झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।